नमस्कार. आज आपण आयडीटी एज्युकेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फॅशन डिझायनर वैशाली सपकाळे मॅडम, ज्या वैशाली बुटिक्सच्या सर्व आहेत, डायरेक्टर आहेत. तर प्रथमतः वेलकम मॅडम तुमचं. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद. येस मॅडम, आज आम्हाला तुमच्याकडनं खूप साऱ्या फॅशन डिझायनिंगच्या बुटीक क्षेत्रातल्या खूप साऱ्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. नक्कीच मॅडम, मला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं वैशालीज बुटीकबद्दल मला आधी थोडक्यात सांगा मॅडम. बरं सर, खरं तर माझं असं आहे की मी जे काही शिक्षण आहे माझं फॅशन डिझायनिंगमधलं ते मला घरातूनच मिळालं आहे सर. वारसा हक्काने मिळाले माझ्या आईकडनं. माझी आई 42 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये आहे. त्यावेळेस फॅशन डिझायनिंग हे नव्हतं, साधं शिवणकाम होतं. तोच वारसा हक्क मी पुढे चालवत आली. लग्न होऊन जेव्हा सासरी आली तर नोकरी हाच विषय होता, कारण घरात सगळे सरकारी नोकरीवाले आहेत. मला ते काही जमत नव्हतं असं. मग ठीक आहे, मला ती परमिशन मिळाली आणि पुढे मी तो प्रवास सुरू केला. आज जळगावमध्ये तुमचं स्वतःचं बुटीक आहे. व्हेरियस नंबर ऑफ कस्टमर्सला, क्लायंट्सला तुम्हाला भेटावं वाटतं. सगळ्यात चांगला आणि सगळ्यात वाईट एक्सपिरियन्स काय तुमचं? सर, चांगले वाईट अनुभव येतच राहतात, पण मी सगळे चांगलेच घेत असते. वाईट अनुभव आजपर्यंत मला आलेला नाही. त्यातूनही आपल्याला शिकायला मिळतं सर. बरोबर. कारण क्लायंटचे जर कधी वाईट अनुभव नाही, तो आपण समजून घ्यायचा असतो. ज्यावेळेस आपल्याकडे एखादं कॉस्ट्युम डिझाईनसाठी येतं आणि क्लायंट सांगतो की माझ्यासाठी एखाद्या चांगल्या ओकेजनसाठी डिझायनिंग करा, आपण खूप सारे डिझाईन बनवतो, खूप सारं काम करतो आणि कुठेतरी आपला ब्रेन डिझायनिंग करणं स्टक होऊन जातो, थांबतो. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? सर, थोडं स्केचिंगचं घ्यावं लागतं सर. स्केच करावा लागतो आणि थोडं आपल्याला मग ऑनलाईनही आपण सर्च करतो. बरोबर. आणि क्लायंटसोबत डिस्कस करूनच आपण पुढे ते काम करतो. आयडियाज येतात आपल्याला, नवीन नवीन इनोव्हेशन्स येतात. येस. आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, फॅशन डिझायनिंग मध्ये वर्क करतात, त्या विद्यार्थ्यांना अशा कोणत्या टिप्स तुम्ही देऊ इच्छिता मॅडम, की जे त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या असतील? ज्यावेळेस सर स्टुडंट एज्युकेशनला सुरुवात करताना सर, तर तुम्ही फर्स्ट इयरला तर सेकंड इयर पासूनच तुम्ही इंटर्नशिपला सुरुवात करा. मला खूप शिकायला मिळतं. मेहनत घ्या तुम्ही. बरोबर. तुमचे कॉलेजचे पूर्ण काम प्रोजेक्ट कंप्लीट करून सुद्धा तुम्ही एखाद्या बुटीकला इंटर्नशिप करा, कुठे करा, तुम्हाला खूप मार्ग मिळतात सर. बरोबर. कोविड नंतर खूप चांगला आला. कोविडच्या आधी काय होतं, एक ठराविक क्लास फक्त काम करायचं आहे. बरोबर. कारण जेव्हा आपण हँडवर्क करतो ते करतो, याची कॉस्ट वाढते. बरोबर. हे सगळ्यांना नाही समजायचं. कोविड नंतर काय झालं, यार आपण कधी जगायचं, कधी करायचं, त्यानंतर एकदम बदलला हा सगळ्या आणि खूप हाय लेवलवर गेला. बरोबर. आणि छान पॉझिटिव्ह रिझल्ट. येस. आता ई कॉमर्स कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये आल्या, अमेझॉन आलं, मिंत्रा आलं, जबॉंग आलं, फ्लिपकार्ट आलं, मग अशा वेळेस फिजिकली काम करणारे जे डिझायनर्स होते यांच्यावर काही इम्पॅक्ट झाला का? नाही सर, नाही. म्हणजे मला तरी अनुभव नाही सर. बरोबर. जे तुम्ही स्वतः करतात तोच चांगला आहे. कारण तुम्ही जेव्हा इथूनही ऑनलाईन परचेस करतात, तुम्ही अल्ट्रेशनसाठी आमच्याचकडे येतात, पाठवतात. असं. बरोबर. बरोबर. जे विद्यार्थी पासआउट होणार आहेत आता, त्या विद्यार्थ्यांनी पहिले स्वतःचे डायरेक्ट कामं घेऊन सुरुवात करायला पाहिजे की चांगली प्रॅक्टिस पहिले करायला पाहिजे? नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे? सर, मी आधीच सांगितलं की जेव्हा तुम्ही कॉलेज लाईफमध्ये असतात तेव्हा तुम्ही कामाची सुरुवात करा. मग ते तुम्हाला अवघड जात नाही. तुमची स्वतःची ओळख निर्माण लवकर होते. संघर्ष तुमचा कमी होतो सर. कमी होतो. नाही, विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही खूप साऱ्या इंडस्ट्री व्हिजिट, मार्केट सर्वे किंवा नवनवीन सेमिनार्स, नवीन नवीन वर्कशॉप्स अरेंज करतो, त्यावेळेस विद्यार्थी म्हणतात हे चित्रकलेचं काम, ड्रॉइंगचं काम का करायचं, याच्याने कंटाळा येतो. मग हे कितपत फायद्याचं असणार आहे? सर, हे तर फायद्याचं असतंच, पण मग त्यातही जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही तुमची आयडिया तुमच्या मास्टरशी बोलून, तुमच्या वर्करशी बोलून तुम्ही ते काम कम्प्लीट करू शकतात. बरोबर. मला जळगावचा एक कॉमन प्रॉब्लेम विद्यार्थ्यांमध्ये बघायला भेटला. तो असा होता की त्या शिक्षण घेत आहेत, त्या हुशार आहेत, पण त्यांना एक फोबिया झालाय, माझी भाषा थोडी अहिराणी मराठी आहे, मला नीट बोलता येत नाही, मी क्लायंट सोबत बोलू शकेल का, क्लायंट मला अप्रोच करेल का, अशा खूप साऱ्या निगेटिव्ह थॉट्स घेऊन विद्यार्थी शिकत असतो. आणि आज त्या काळात तुम्ही सुद्धा स्वतः आज एक बुटीक ओनर म्हणून करतायत. मग हे ओव्हरकम कसं करायला पाहिजे? सर, हा अनुभव येतोच, मलाही हा अनुभव आलेला असं. पण नाही, आपण कम्फर्ट झोनमध्ये जायचं, सरळ बोलायचं की नाही, माझं ह्या पद्धतीचं काम आहे, मी ह्या पद्धतीनेच तुमच्याशी बोलू शकते. क्लायंट कन्व्हिन्स होतो सर. मला ते कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. येस, नक्कीच. खूप सुंदर. आयडीटी एज्युकेशन्सने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे पॉडकास्टच्या माध्यमातून नॉलेज शेअरिंग करणं, याच्याबद्दल काय सांगाल? तर खूप छान उपक्रम आहे आपला.
आणि मी आता बघितले काही तुमचे व्हिडिओ ते तर म्हणजे मला स्वतःला खूप काम आवडलं हे आणि तुमच्या ह्या सगळ्या उपक्रमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, तुमचं थँक्यू खूप व्हेरी खूप मच. अभिनंदन. आज आपल्या या व्ह्युअर्सला आजच्या दिवसभरातली गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? सर असं आहे गोल्डन लाईन, एकतर तुमच्या कुठला शॉर्टकट नाही आहे मेहनतीला. बरोबर सक्सेस पाहिजे तर कुठला शॉर्टकट नाही आहे, संघर्ष करा, मेहनत करा, बरोबर. मी एवढं सांगेल. क्या बात आहे. आज नक्कीच मॅडमांनी, सबकाळे मॅडमांनी आपल्याला खूप सुंदर अशी टॅगलाईन दिलेली आहे की देर इज नो शॉर्टकट इन युअर लाईफ, हार्डवर्क इज द ओनली सोल्युशन. आणि नक्कीच याचा वापर आपले सर्व व्ह्युअर्स करतील. तर बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन परिवार मॅडम, तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो.